जब होई धर्म की हानि बाढ़य असुर अदम अभिमानी मंगल भवना मंगलहारी प्रबुध बहुसुद शिरत जिरविहारी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगानुयुगे भगवान परमात्मा अवतार कार्य संपादन करतो केवळ भक्ताचं रक्षण करण्याकरता। आणि या अवतार कार्याच्या माध्यमातून संतांच्या माध्यमातून भगवंताचं चरित्र आपल्यापर्यंत पोहोचलं, संतांच्याच माध्यमातून जीवनाचे असणारे संकेत आपल्यापर्यंत पोहोचले। अनेक संकेत आहे आपल्या जीवनात, आपलं जीवन सोयीस्कर सोपस्कर चांगलं कसं करता येईल याच्याकरता। आणि हे असणाऱ्या भगवंताचं चरित्र श्रवणाच्या नंतर आपल्या असणाऱ्या जीवनातील सगळ्या प्रकारच्या पिढांचं निवारण होतं। पृथ्वीवरती पापाचा भार वाढला म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तो य सांगतसे। गायीच्या रूपाने भगवान ब्रह्मदेवांकडे पृथ्वी माता जाते आणि आपल्यावरती होत असणारा अन्याय पृथ्वीवरती होणारं वाढत असणारं पाप सगळा वृत्तांत ब्रह्मदेवाला सांगते। आणि मग ब्रह्मदेव स्वर्गाधिक सगळे असणारे देवता लोक सगळे भगवान विष्णूंकडे जातात आणि काय करायचं म्हणून भगवान विष्णू सांगतात आता मात्र अवतार घ्यावा लागेल। भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं असणारं अवतार कार्य द्वापार युगामध्ये संपन्न झालं। देवतांची मीटिंग वगैरे झाली, कोण जन्म घेणार कुठे घेणार कधी केव्हा कसा सगळं काही त्या ठिकाणी ठरलं। आणि इकडे देवतांची मीटिंग वगैरे झाली, आता या पुन्हा त्या ठिकाणी पृथ्वीवरती कुठे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशात कुठे मथुरा राज्य, मथुरा राज्याच्या बाजूला असणारं उग्रसेन होते। आणि नंतर उग्रसेनाला बंदिस्त बनवून, उग्रसेन म्हणजे कंसाचा असणारा बाप, आपल्या बापाला कंसानं बंदिवासात ठेवलेलं होतं। तुम्ही म्हणाल कंसानं बापाला बंदिवासात का ठेवलं होतं, आता त्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे। मी जे सुरुवातीला बोललो ना, गरोदर स्त्रियांनी नको त्या ठिकाणी इतरत्र कधीही फिरू नये। आणि अजून एक शास्त्र सांगितलं जातं, मुली असेल स्त्रिया असतील पूर्णतः मोकळे केस सोडून कुठेच फिरू नये। वाईट असणाऱ्या बाधा लवकर प्रवेश करतात, थोडे तरी केस कुठेतरी बांधलेले असावे। आता नाही पण जुन्या काळी जुन्या म्हाताऱ्या सांगायच्या पा, सुनांना असेल मुलींना असेल केस जर धुतले ना मोकळे केस सोडून गावभर हिंडायचं नसतं, हे संकेत सांगितले जायचे। तसं गरोदर स्त्री करता जे नियम होते ना, कुठेही कुणाच्याही घरी जायचं नाही। का? कुणाची नजर कशी, कुणाची नजर कशी, आता बघण्याची नजर ही वेगळी, याच्यातही अजून शास्त्र आहे बरं का। आपण म्हणतो ना एखाद्याची नजर लागणं, नजर प्रत्यक्षात वाईट कुणाची नसते, डोक्यात विचार वाईट असतात म्हणून त्या नजरेला आपण वाईट संबोधित करतो। वाईट नजर कुणाची म्हटली जाते माहितीये का? विशिष्ट काही नक्षत्रावरती जन्मलेली व्यक्ती, त्या व्यक्तीनं कुतूहलानं जर एखाद्याकडे बघितलं, मग त्याच्या रूपाचं वर्णन केलं किंवा कौतुक केलं, एखाद्याच्या गुणाचं वर्णन केलं किंवा कौतुक केलं, एखाद्याच्या ज्ञानाचं वर्णन केलं किंवा कौतुक केलं, असं एखाद्यानं दुसऱ्याच्या एखाद्या विशिष्ट गुणाचं जर कौतुक केलं तर या माध्यमातून त्या व्यक्तीला या बघणाऱ्याची नजर लागते। त्याचा दोष नसतो, त्या नक्षत्रावरती त्याचा जन्म असतो म्हणून त्याची नजर त्याला लागते। बाकी आपण जो बोलतो नजरेचा विषय तो बाजूला आहे। म्हणून भगवान परमात्म्याने जे अवतार कार्य संपादन करायचं ठरवलं, त्या अनुषंगानं इकडे वसुदेवजी, कंसाचा इतिहास मी तुम्हाला सांगत होतो, कंसाचा असणारा जन्म, त्याची असणारी माता गरोदर असताना साधू महाराजांनी सांगितलं होतं तरी सुद्धा एका वनामध्ये फिरायला गेली। आणि वनात फिरायला गेल्याच्या नंतर द्रुमिल नावाचा असणारा राक्षस, त्याची छाया तिच्या गर्भावरती पडली। जो सात्विक चांगला गर्भ होता तो गर्भ त्या ठिकाणी परिवर्तित झाला आणि खराब सगळ्यांचा विध्वंस करणारा कंस त्या ठिकाणी जन्माला आला। म्हणून नको त्या ठिकाणी नको त्या वेळेस गरोदर स्त्रियांनी बाहेर इतरत्र कधी कुठे फिरू नये, गर्भावरती चांगले संस्कार होतील याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि जन्म झाला हा वाईट निघेल, संपूर्ण कुळाचा नाश करणारा निघेल, असं ज्यावेळेस उग्रसेनाला कळालं त्यावेळेस उग्रसेनानं कंसाला टोपलीत घातलं, यमुनामय सोडून दिलं। कुणाला? कंसाला। आणि पुढे शूरसेनाला त्या ठिकाणी ती असणारी टोपली भेटली, मग शूरसेनानं कंसाला आपल्या घरी नेलं। शूरसेनाला पुत्र झाला वसुदेवजी। वसुदेवजी आणि कंस सोबत लहानचे मोठे झाले। आणि पुढे भविष्यात नारद महर्षींकडून कंसाला कळालं, अरे बाबा तू शूरसेनाचा पुत्र नाही, वासुदेवाचा भाऊ नाही, तू उग्रसेन राजाचा पुत्र आहेस। म्हणजे असं, मग मी इथं कसा? संपूर्ण इतिहास सांगितला। त्यावेळेस कंसाला कळालं आपला बाप
तिकडं आहे. मग कंस वनामध्ये गेला, घनघोर तपश्चर्या केली, भगवंताकडून वर प्राप्त करून घेतले, शक्ती प्राप्त केली आणि मथुरेवरती चढाई केली. मोठमोठ्या राक्षसांच्या माध्यमातून आपल्या वडिलांना हरवलं आणि वडिलांना आईला त्या ठिकाणी बंदिवासात बंद केलं आणि मथुरेचा राजा कंस झाला. आणि कालांतरानं या असणाऱ्या कंसानं आपली असणारी चुलत बहीण, जिचं नाव होतं देवकी, या देवकीला ज्यांच्या सोबत आपण लहानचे मोठे झालो, आपले असणारे मित्र अर्थात वसुदेवजी, त्यांना आपली आपण चुलत बहीण देऊ असं त्या ठिकाणी ठरवलं. लग्नही ठरलं, नाही लग्न सुद्धा झालं. वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर कंस त्या ठिकाणी वसुदेव देवकी यांना विदा करण्यासाठी घेऊन जात आहे.